अमोल नाना तुपे यांचा सत्कार समारंभ इथं झालेला आहे। परंतु हा कशासाठी झाला आहे तर आमच्याकडे जवळजवळ 2-3 वर्ष लाईटचा डीपीचा प्रॉब्लेम होता। त्यामुळे आम्हाला बऱ्याच अडचणी येत होत्या। याच्यामध्ये मुलांची परीक्षा असेल, CETची परीक्षा असेल, UPSC MPSCच्या परीक्षेमध्ये मुलांना अडचणी येत होत्या अभ्यासासाठी लाईट नसल्यामुळे। तसेच घरगुती पण बरेच प्रॉब्लेम होते की आज प्रत्येक गोष्ट वीज ही प्राथमिक गरज आहे प्रत्येकाची, तर लेडीजला सुद्धा खूप प्रॉब्लेम होत होते, पाण्याचा प्रॉब्लेम होत होता। परंतु अमोल नाना तुपे यांनी येऊन इथं रात्री 11 वाजता आल्यानंतर आमची समस्या समजून घेतली आणि त्याच्यावर उपाययोजना करून DPचं काम पूर्ण झालेलं आहे। तसेच आम्ही इथं टॅक्स भरतोय दरवर्षी, तरीसुद्धा आम्हाला ज्या प्राथमिक सुविधा आहेत त्या मिळाल्या पाहिजेत, त्या मिळत नाही आहेत। म्हणजे 2-3 दिवस अशी परिस्थिती होती की आम्हाला प्यायला पाणीसुद्धा मिळत नव्हतं। तर आता ह्या 2-3 दिवसात जो आम्हाला प्रॉब्लेम आलेला आहे त्याच्यामध्ये अत्यंत त्रासदायक म्हणजे उन्हाळ्याची स्थिती असल्यामुळे 2 दिवस जवळजवळ झोप नाही आहे कुणालाच आमच्याकडं। आणि ही DPचं काम झाल्यानंतर आमचे पूर्णपणे आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत। पाणी सुरळीत चालू झालेले आहे आणि लाईट व्यवस्थित चालू आहे आमची। माझं नाव शिवानंद कलचेट्टी, मी राहणार सोलापूरचा आहे। हा प्लॉट आम्ही 2018मध्ये थोडे पैसे जमा करून आम्ही इथे शिंगोटे पार्कमध्ये प्लॉट घेतला होता। त्याच्यानंतर काही वर्षानंतर आम्ही थोडेसे पैसे जमा करून आम्ही इथे आमचं घर बांधलेलं आहे। पण बेसिक छोट्या गोष्टीसाठी आम्हाला इथं स्ट्रगल करावं लागतं। लाईट असो, पाणी असो, रस्ता असो। इथला जो रस्ता आहे तो आम्ही सर्वांकडून वर्गणी काढून इथे आम्ही जमा करून आम्ही तो वर्गणी करून काढला आणि आम्ही रस्त्यासाठी पण पैसे दिलेले आहेत आणि इथं टॅक्स पण आम्ही वर्षानुवर्ष भरत आहोत। तरी आम्हाला बेसिक सुविधेसाठी सुद्धा आम्हाला प्रत्येक वेळेस स्ट्रगल करावं लागतं। लाईट गेली की लाईट कमीत कमी 1-2 दिवस येत नाही। लाईटचा जो केबल आहे ते केबल पण भरपूर ठिकाणी बस झालेल्या तुटलेल्या आहे। MSCBला आम्ही संपर्क केला तर ते म्हणतात ते आमचं काम नाही आहे। आणि आम्हाला स्थानिक नेत्याकडूनही काही आम्ही आमदार खासदारापर्यंत वगैरे गेलो, त्यांना पण आम्ही आमचं घराणं मांडलेलं आहे, पण त्यांच्याकडून पण याच्यापर्यंत आम्ही करतो हे करतो आश्वासनच दिलेले आहेत, पण त्याचे पूर्ण काही त्यांनी सॉल्व केलेला नाही तो प्रॉब्लेम। त्यासाठी आम्ही आत्ता मागच्या 2-3 दिवसामध्ये आमच्या शिंगोटे पार्क सोसायटीमध्ये 3 दिवस लाईट नव्हती। त्यासाठी आम्ही नानाशी संपर्क साधला असता नानांनी आम्हाला वेळोवेळी मदत करून तो प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे। त्याच्याबद्दल आम्ही नानाचे आभार व्यक्त करतो आणि नानांना विनंती करतो की याच्यानंतर काही भविष्यामध्ये आम्हाला प्रॉब्लेम झाला की त्यांनी आम्हाला थोडंसं सहकार्य करावं आणि हीच आम्ही नानाच्या प्रार्थना करतो नानाशी। दिवस लाईटच नव्हती आमच्या इथे आणि त्याच वेळेस मुलांचे पेपर पण होते CETचे 12वीचे, त्यावेळेस मग त्यांना खूप त्रास झालेला आहे। आणि तेव्हा आम्ही रात्री 11 वाजता नाना तुपेंना कॉल केला, ते आले आमच्याकडे, त्यांनी आमची समस्या घेतली समजून आणि तात्काळ त्यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशीच लगे लाईटीचं उपाययोजना करून दिलेली आहे। त्याबद्दल त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो। ते सारख्या जे लाईटच्या समस्या होत्या, लाईट जळणं, केबल सारखी जळत होती, ते आमच्या आता बऱ्यापैकी समस्या सॉल्व्ह झालेल्या आहेत। आणि 200 जे व्होल्टेज 200-250 कधी आम्ही बघितलंच नव्हतं, ते आज आम्हाला बघायला मिळालं आहे। जवळजवळ आता चांगल्या प्रकारे बाकी इतर जे मोटर चालणं किंवा इतर काही गोष्टी इक्विपमेंट सगळे चालणं हे सगळं व्यवस्थित होते। पहिले काय होतं, भीती वाटायची की फ्रीज उडतं आहे का, TV हे जातं आहे का, अशा गोष्टी फ्लक्च्युएट होत असल्यामुळे हे प्रॉब्लेम येत होते, पण आता ते बऱ्यापैकी सॉल्व्ह झाले। त्यामुळे नानांचे खूप आभार आहे। आमच्या इथे शिंगोटे पार्कमध्ये मागच्या 3-4 दिवसापासून लाईटचा खूप प्रॉब्लेम होता। केबल जळाली होती आणि पूर्ण शिंगोटे पार्कमध्ये लाईट नव्हती। लोकांचे अतोनात हाल झालेले, लोकांचे बोर चालत नव्हतं, पाणी नव्हतं लोकांना। उन्हाळा असल्यामुळे जसं गरमीमध्ये लोकांना 2-2 रात्र झोपा लागले नाही। मुलांच्या परीक्षा होत्या, परीक्षेच्या अभ्यासाचं याच्यात अतोनात नुकसान झालं। तरी त्याच्यानंतर आपलं केबलचं काम केलं आणि नवीन DP चालू केली। 2-3 दिवस झाले, आता व्यवस्थित आहे। मला गेल्या अनेक दिवसापासून गोपाळपट्टीच्या शिंगोटे पार्क या ठिकाणी राहत असणारे जे ग्रामस्थ आहेत, नागरिक आहेत, हे DPपासून वंचित होते, लाईटीपासून ते वंचित होते। या ठिकाणी शालेय विद्यार्थी जे आहेत ते सुद्धा अभ्यास करत असताना मोठ्या संकटाला सामोरे जात होते। हल्लीच्या परिस्थितीमध्ये MPSC UPSCचे जे विद्यार्थी आहेत त्यांची परीक्षा होती, त्या परीक्षेला त्यांना अभ्यास करण्यासाठी मोठा त्रास होत होता। मात्र या ठिकाणच्या सर्व नागरिकांनी इथली समस्या तुम्हाला सांगितली आहे आणि तुम्ही ह्या समस्येवरती मात करत या ठिकाणी DP देखील बसवण्यात आलेली आहे। या भागात लाईट आलेली आहे। या भागातल्या नागरिकांशी आम्ही संवाद साधला असता नागरिक आपलं भरभरून कौतुक करत आहे। त्या अर्थी आज या ठिकाणी तुमचा सत्कार देखील घेण्यात आला आहे। ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कसं जमतात आणि तुम्ही हे सगळं कसं करताय
आणि तुमच्या प्रत्येक कामाला यश बी मिळतो आहे. कसं पाहता तुम्ही या सगळ्या गोष्टीला, काय सांगाल? या ठिकाणी शिंगुटे पार्कमधले जे सभासद होते त्यांनी या लाईटची समस्या सांगितली होती. बरेच दिवस झाले होते त्यांच्या लाईटचा प्रॉब्लेम होता. त्यांनी केबल वगैरे इथे टाकलेले नव्हते. जे मूळ मालक या जागेचे होते तेजस शिंगुटे म्हणून, त्यांनी बरेच दिवस त्यांना ही केबल टाकून दिली नव्हती. तसेच जे देशमुख साहेब आहेत त्यांच्याकडनं सुद्धा बरेच दिवस या लाईटचे प्रश्न सुटत नव्हते. आणि जे कॉन्ट्रॅक्टर गदादे म्हणून कोणतरी होते त्यांच्याकडनं सुद्धा ही मोठ्या प्रमाणात अडचण त्या येत होती. त्या अनुषंगाने मी सर्व यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं. तसंच वरिष्ठ जे अधिकारी होते रस्तापेठचे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं. आणि ह्या लोकांची जी सभासदांची जी समस्या होती ती फार भयान होती. त्यांना पिण्याचं पाणी, तसंच आता शिक्षणाच्या बाबतीत आत्ता तुम्ही सांगितलं मुलांच्या परीक्षांचे, तर असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर होते. त्या प्रश्न त्यांचे फार गंभीर होते. त्यांनी मला सांगितल्यानंतर मी फक्त एक निमित्त आहे आणि त्यांनी जे काम सांगितलं आणि मी ते सोडवण्यासाठी जे प्रयत्न केले त्याला मला यश आलेलं आहे. एवढंच बोलून मी इथे थांबतो. नाना, प्रत्येक कामापाठीमागं काही ना काही उद्देश असतं. तसं आपण सातत्याने नागरिकांच्या अडीअडचणीला सोडवण्यासाठी आपण कायम धावत असता. धावण्यापाठीमागं तुमची योजना काय आहे? तुमचा उद्देश काय? माझा फक्त उद्देश आहे की जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते मला सोडवण्यासाठी जे काही प्रयत्न करता येईल तेवढे मी करणार आहे. आणि जनसेवक म्हणूनच माझं काम मीच पुढं चालू ठेवणार आहे. त्याच्या पुढं माझा काही उद्देश नाही आहे.